ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांच नमः। ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिसे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः। वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आजच्या तुका म्हणे अभंग तुकारामाचे या मालिकेमध्ये उपस्थित सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तुकाराम महाराजांचा अभंग पाहणार आहोत। अभंग असा आहे, आता केशी राजा हेची विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे। आता केशी राजा हेची विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे। देह असो माझा भलतीये ठाई देह असो माझा भलतीये ठाई चित्त तुझ्या पायी असो द्यावे चित्त तुझ्या पायी असो द्यावे। काळाचे खंडन घडावे चिंतन काळाचे खंडन घडावे चिंतन तन मन धन विन्मुखता तन मन धन विन्मुखता। कफवात पित्त देह अवसानी कफवात पित्त देह अवसानी ठेवावा वारुणी दुरितेही ठेवावा वारुणी दुरितेही। सावध तो माझी इंद्रिय सकळ सावध तो माझी इंद्रिय सकळ दिली एका वेळे हाक आधी दिली एका वेळे हाक आधी। तुका म्हणे तू सकाळांचा जनिता तुका म्हणे तू सकाळांचा जनिता येथे ऐक्यता सकाळास येथे ऐक्यता सकाळास। उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम। सर्वांच्या चरणी प्रार्थना की तुम्ही मला आशीर्वाद द्या। तुकाराम महाराज जगद्गुरु माऊली महावैष्णव यांच्या अभंगावर मी काही बोलू शकेल। सर्वजण भगवंतांना प्रार्थना करा, तुमच्या कृपेनी प्रार्थनेनी आणि आशीर्वादानी वैष्णवांची कृपा साधूंची संतांची कृपा त्याशिवाय आपण काही करू शकत नाही। त्यांच्या कृपेने आपण कुठलेही आध्यात्मिक कार्य भगवंताची सेवा त्यांच्या कृपेने होत असते। तर आजचा अभंग माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये सुंदर अशा प्रकारचं वर्णन करतायत। 5 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये महाराज वर्णन करतायत
केशीराजा, केशीराज कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. केशव, भगवंताचं एक नाव केशव आहे. आणखीन एक नाव आहे केशीहंत, त्यांनी केशी नावाच्या राक्षसाचा वध केला. नामयाच्या मागे चाले केशीराज, वंदावया रज चरणीचे. तर भगवंताचं नाव आहे केशीराज. हे भगवान श्रीकृष्ण केशीराज या नावाने त्या ठिकाणी तुकाराम महाराज त्यांना संबोधित करतायत. आता केशीराजा हेची विनवणी, भगवंताला विनवणी करतायत, प्रार्थना करतायत. हे केशीराजा, आता माझी एक विनवणी आहे. सगळे लोक भगवंताकडे जातात, मंदिरामध्ये जातात आणि प्रत्येक जण भगवंताला विनवणी करतात, देवा मी संकटात आहे, माझं संकट दूर कर. कुणाला नोकरी लागत नाही, कुणाला ऍडमिशन मिळत नाही, कुणाचं लग्न होत नाही, कुणाला काही समस्या आहेत, कुणाला आजार आहे. प्रत्येक जण भगवंताकडे जाऊन मागणी मागत असतो. तर मागितलं पाहिजे कुणाला? भगवंताला मागितलं पाहिजे. भगवंत सर्वांचं दुःख निवारण करतात, सर्व पुरवणारी इच्छा भगवंत आहेत. म्हणून पांडुरंग विठ्ठल जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना आपण मागितलं पाहिजे. आणि या भौतिक जगामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात दुःखालयम अशाश्वतम. हे भौतिक जग काय आहे? दुःखालय आहे. मग दुःखालय जिथं दुःखाचं भांडार आहे त्यात तुम्ही सुख शोधायला गेले तर मिळेल का? तर तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर सोनाराच्या दुकानामध्ये जायला लागेल. तुम्ही जर इतर दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये गेले तर तुम्हाला सोनं मिळणार नाही. तर आपल्याला सुख पाहिजे, आनंद पाहिजे, आणि तो कुठे आहे? वैकुंठामध्ये. या भौतिक जगतामध्ये दुःखालयम अशाश्वतम, या भौतिक जगतामध्ये आनंद नाहीये. आनंदाचा भास, सुखाचा भास इथं फक्त होतो. आपल्याला वाटतो हा नोकरी लागली, आपण आनंद साजरा करतो. आपल्याला मूल झालं, आपण आनंद साजरा करतो. आपलं लग्न झालं, आपण आनंद साजरा करतो. कुणाचा वाढदिवस आहे, कुणाचा जयंती आहे, कुणाची पुण्यतिथी आहे, आपण आनंद साजरा करतो. आपल्याला वाटतं ह्याच्यामध्ये आनंद आहे, पण तो थोड्या वेळापुरता आहे, क्षणिक आनंद आहे, काही काळापुरता आहे. तो आनंद कायमचा नाहीये. नाशिवंत देह जाणार सकळ, तुकाराम महाराज म्हणतात. हा देह नाशिवंत आहे आणि सगळे जाणार आहेत. तिथं कुणी राहणार नाही. कुणी 10 वर्षांनी जाणार, कुणी 20 वर्षांनी जाणार, कुणी 50 वर्षांनी जाणार. कलियुगाचं आयुष्य आहे 100 वर्ष, त्याच्यानंतर कुणी राहणार नाही. तर 100 वर्षामध्ये प्रत्येक जण जातो. म्हणून इथं आपण टेम्पररी, आपण भाड्याच्या घरामध्ये राहतोय. हे शरीर आपल्याला दिलेलं आहे भाड्याचं घर आहे, आणि भाड्याचं घर हे टेम्पररी आहे. कधी ना कधी आपल्याला ते खाली करायचंय. आणि आपलं जे मूळ घर आहे, मूळ गाव आहे, आम्ही वैकुंठवासी. तुकाराम महाराज काय म्हणतात? आम्ही वैकुंठवासी. आपलं मूळ गाव, मूळ घर आहे ते वैकुंठ आहे. आणि आम्ही जातो आमच्या गावात. तुकाराम महाराज काय म्हणतात? आम्ही जातो आमच्या गावा. लोक म्हणले अहो तुकोबा, हे तर गाव आपलं देऊगाव, तुम्ही कुठलं गाव म्हणता? तर आम्ही जातो आमच्या गावात. तर आमचं गाव आहे वैकुंठ, आणि आमचा पिता आहे भगवान पांडुरंग विठ्ठल, विठोबा, सगळ्या बांचा बा, सगळ्यांच्या पित्यांचा पिता. सगळ्यांचे पितामह कोण आहेत? ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाचा पिता कोण आहे? भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू. त्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव प्रकट झाले. तर अशा प्रकारे भगवंताला विनवणी करतायत. तर आपल्याला मागायचं असेल तर भगवंताला काय मागायचं? तुका म्हणे काही न मागे अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे. पांडुरंगा, तुमच्या चरणावर सर्व सुख आहे. तुमच्या चरणाचे शरण घेतल्यानंतर आम्हाला काही उणं नाही, आम्हाला दुःखाची आठवण येत नाही किंवा दुःखाचं ध्यान होत नाही. भगवंताच्या चरणावर सुख आहे. तुका म्हणे काही न मागे अनिक, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे सुखे घालावे आम्हा गर्भवासी. आम्हाला जन्म मृत्यू दे, सुख दे, दुःख दे, पण तुझ्या चरणाची सेवा दे.
तुझा विसर न व्हावा. पांडुरंगा आम्हाला फक्त हेच दे की आम्ही तुझं वेळोवेळी स्मरण करावं, आम्हाला तुझा विसर होऊ नये. अशा प्रकारची विनवणी तुकाराम महाराज करतायत. मस्तक चरणी ठेवीत असे, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवतायत तुकाराम महाराज. आता केशीराजा हेची विनवणी मस्तक चरणी ठेवीत असे. दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, देह असो माझा फलतीय ठाई. माझा देह भलत्या ठिकाणी असू दे, माझं मन भलत्या ठिकाणी असू दे, माझे हातपाय भलतं काम त्या ठिकाणी करतायत, ते काम करू दे, चित्त तुझ्या पायी असो असो द्यावे. पांडुरंगा माझं चित्त आहे ते तुझ्या पायी असू दे. एक भावगीत ऐकलं असेल तुम्ही, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. हा देह काय आहे? दास आहे, सेवा करतोय. प्रत्येक जण सेवा करतोय. कोण घरासाठी सेवा करतो, कोण कुटुंबासाठी सेवा करतो, कोण कारखान्यामध्ये सेवा करतो, कोण ऑफिसमध्ये सेवा करतो. प्रत्येक जण सेवा करतो. देह प्रपंचाचा दास, प्रत्येक जण दास आहे. कुणाचा नाही कुणाचा दास व्हावं लागतं, त्याची सेवा करावी लागते. नवऱ्याला बायकोची सेवा करावी लागते, बायकोला पतीची सेवा करावी लागते. प्रत्येक जण कुणाची ना कुणाची सेवा करतो. सेवा करणं हा प्रत्येकाचा धर्म आहे. पण सगळ्यात श्रेष्ठ समय पुसा परो धर्म येतो भक्तीर अधोक्षज. तर परमधर्म कुठला आहे? भगवंताची सेवा करणे. तुम्ही कुटुंबाची सेवा करा, समाजाची सेवा करा, देशाची सेवा करा, गायीची सेवा करा, पशुपक्ष्यांची सेवा करा, पण भगवंताची सेवा नाही केली तर या बाकीच्याला काही किंमत नाही. भगवंताची सेवा करणं हा परमधर्म आहे. भागवतामध्ये महाराज सांगतात, सुखदेव गोस्वामी, सवय पुंसा परो धर्मो येतो भक्तीर अधोक्षजा अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धी. तर भगवंताची भक्ती अखंडित आणि कुठलाही हेतू मनामध्ये न बाळगता, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवाला काही मागायचं नाही. देवानी सगळं दिलं आपल्याला, हात पाय डोळे चांगलं शरीर दिले, हवा दिले, पाणी दिले, अन्न दिले, घर दिले. या भारत भूमीमध्ये आपल्याला जन्म दिलेला आहे. दुर्लभ मनुष्य देह, हा मनुष्य देह दुर्लभ आहे. आणि त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे सत्संग, संतांचा संघ. आणि हे सगळं आपल्याला मिळालंय, आणखीन देवाला काय मागायचे? देव कुणालाही उपाशी ठेवत नाही. योगक्षेमम वहाम्यहम. भगवान सांगतात, मी प्रत्येकाचा योगक्षेम चालवतो, प्रत्येकाला अन्न हवा पाणी मी पुरवतो. भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतायत, ज्याच्याकडं आहे जे त्याचं मी रक्षण करतो, आणि ज्याच्याकडे कमी आहे त्याला मी पुरवतो. भगवान स्वतः सांगतायत. आणि म्हणून आपण त्याची चिंता न करता चित्त तुझ्या पायी असू द्यावे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, माझं चित्त पांडुरंगा तुमच्या पायी असू द्यावे. तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत महाराज, काळाचे खंडन घडावे चिंतन. काळाचे खंडन, हा काळ काय करतोय? आयुष्य खातो काळ सावधान. हा काळ वाट पाहतोय. हा काळ तुमचे आयुष्य, त्याचं मोजमाप चालू आहे, किती आयुष्य शिल्लक आहे, तो सावध आहे. काळ, काळरूपी सर्प, तो सावध आहे. आणि प्रत्येकाचं आयुष्य किती शिल्लक आहे आणि त्या आयुष्यामध्ये तो काय करतोय हे सगळं सावध राहून तो पाहतोय. आणि त्या काळाचं खंडन आपल्याला करायचंय. तुकाराम महाराज सांगतायत, काळाचे खंडन. काळाचं खंडन कशाने होईल? घडावे चिंतन. तेव्हा भगवंताचं चिंतन आपण करू, भगवंताचं नामस्मरण आपण करू, भगवंताची कथा लीला आपण ऐकू, भगवंताची पूजा करू, दर्शन करू, भगवंताचं भजन करू. तेव्हा काय होईल? आपलं काळाचे खंडन, काळाचे खंडन होईल. जन्म मृत्यू जरा व्याधी हे जे चक्र आहे, जन्म, जो जन्मला त्याला मृत्यू आहे, आणि जो मेला त्याला पुन्हा जन्म आहे. आणि जन्मल्यानंतर त्याला म्हातारपण आहे आणि व्याधी आजार पण आहे. या जगामध्ये, भौतिक जगामध्ये बघा तुम्ही, प्रत्येकाला काहीतरी आजार आहे. जगामध्ये एकही व्यक्ती असा नाही
ज्याला गोळी नाही. गोळी खाल्ल्याशिवाय त्याचा दिवस जात नाही. आणि ही गोळी जर वाचवायची असेल तर काळाचं खंडन करायला लागेल, जन्म मृत्यूचं चक्र तोडायला लागेल आणि वैकुंठामध्ये जायला लागेल. आणि त्याच्यासाठी भगवंताला शरण जाणे, भगवंताची भक्ती करणे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, हे जेव्हा आपण करू तेव्हा आपण काळाचं खंडन करून भगवंताचं चिंतन करून भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकतो. तन मन धन विमुखता. पांडुरंगा काय कर तू? तन मन धन. तन म्हणजे शरीर, मन आणि धन याची विमुक्ता कर. आमचं लक्ष कशाकडे आहे? धनाकडे आहे. आज किती धन कमवलं, आज किती धन खर्च केलं, या धनाचा उपयोग आनंद मला कसा घेता येईल, धनाकडे आमचं लक्ष आहे. आमचं मन आज हे काम करायचंय, उद्या ते काम करायचंय, त्याच्याबरोबर माझं भांडण झालं होतं, त्याचा मला बदला घ्यायचा आहे, अशा प्रकारे आमचं मन त्याच्यामध्ये अडकलेलं आहे. आणि तन शरीर, शरीर सुद्धा आमचं प्रपंचामध्ये अडकलेलं आहे, भौतिक कार्यामध्ये अडकलेलं आहे, इंद्रिय तृप्तीमध्ये अडकलेलं आहे, काम क्रोध लोभ मोह मत्सर मायादेवी याच्या बंधनामध्ये अडकलेलं आहे. आणि आमचं लक्ष त्याच्याकडे आहे, आमच्या देहाकडे आमचं लक्ष आहे, धनाकडे आमचं लक्ष आहे, आमच्या मनाकडे आमचं लक्ष आहे. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात? या तिघाकडे माझी विमुक्ता होऊ दे. विमुख म्हणजे या तिघाकडचं लक्ष काढून टाकायचं आणि सन्मुख, सन्मुख म्हणजे त्यांच्या समोर, भगवंताच्या समोर सन्मुखता पाहिजे. म्हणजे माझं लक्ष भगवंता तुमच्याकडे येऊ द्या, तुमचं दर्शन मला घेऊ द्या. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठ्ठलाचे मुख. तर हे सन्मुक्त आहे, भगवंताशी सन्मुख, भगवंताची भक्ती, भगवंताचं दर्शन, भगवंताचं नाम, हे सन्मुखता पांडुरंगा मला द्या. आणि देहाशी संबंधित आप्त इष्ट सगळे सोयरे धन प्रॉपर्टी याची मला विमुक्ता द्या, याचा मला विसर पडू द्या. हे कामापुरतं आहे, टेम्पररी आहे. हे आपल्याला वर जाताना कामाला येणार नाहीये. तुमच्याकडे लाखो रुपये असू द्या, डॉक्टर तुम्हाला सोडवू शकत नाही. तेव्हा यमाचा पाश येतो, यमदूत येतात, तेव्हा कुठलंही धन कामाला येत नाही. हरिनाम धन आहे. तर भगवंताचं नाम घेतलेलं आहे, भगवंताचा जप केलेला आहे, भगवंताची सेवा केलेली आहे, भगवंताची कथा ऐकलेली आहे, हे धन आहे, हे त्यावेळेस कामाला येतं. म्हणून महाराज म्हणतात अशा प्रकारची माझी सन्मुखता होऊ दे. कफ वात पित्त देह अवसानी. आणि हा देह काय? जन्म होतो लहानपण, लहानपणापासून तरुणपण, तरुणपणातून म्हातारपण, देह अवसान. म्हातारपणाला काय म्हणता महाराज? देह अवसान. म्हणजे आता देह हा जाणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये, त्याला म्हणतात देह अवसान. आणि त्यावेळी काय होतं माणसाला? कफ वात पित्त हे तीन धातूपासून आपलं शरीर बनलेलं आहे. आणि जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत कफ वात पित्त आपल्याला त्रास देत नाही. पण आपले ज्यावेळेस देह अवसान येतो, आपली शक्ती क्षीण होते, त्यावेळेस कफ वात आणि पित्त हे डोकं बाहेर काढतात. आणि त्यावेळी आपण भगवंताचं स्मरण करू शकत नाही, भगवंताचं नाव घेऊ शकत नाही. एक महान संत आहेत दक्षिण भारतामध्ये, त्यांना आलवार म्हणतात. आपण कसं महाराज म्हणतो किंवा संत म्हणतो, दक्षिण भारतामध्ये आलवार म्हणतात. ते महान संत त्या ठिकाणी होऊन गेले. राजा कुलशेखर, ते राजा होते पण संत होते, राजर्षी. राजा असून ऋषीप्रमाणे त्यांचं आचरण होतं. ते म्हणतात कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांत मध्येव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समयो कफवात पित्त कंठावरोदन विदो स्मरणम कुतस्ते. राजा कुलशेखर आपल्या श्लोकामध्ये लिहितात, त्यांनी थोडेच श्लोक लिहिलेले आहेत, त्याच्यामधला हा एक श्लोक आहे. ज्यावेळी प्राण प्रयाण समयो कफवात पित्त, तर प्राण ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस कफ वात पित्त त्या ठिकाणी त्रास देतील आणि त्यावेळी भगवंता तुमचं स्मरण मला होणार नाही.
म्हणून तुम्ही काय करा, मला आत्ताच तुमच्या चरणाशी जागा द्या, आत्ताच मला तुमच्या चरणामध्ये विलीन करून घ्या. मला आत्ता मृत्यू आला तरी चालेल, कारण मृत्यूच्या वेळी तुमचं स्मरण करत 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 मी तुमच्या धामामध्ये येईल, तुमच्या सेवेमध्ये येईल. अशा प्रकारे राजा कुलशेखर प्राण प्रयाण समयो कफवात पित्ते कंठावरोदन विदो स्मरणम कुतस्ते. एका श्लोकामध्ये पुढच्या म्हणतात किम औषधी प्रच्छसी मूढमते. तर म्हातारपण झाल्यानंतर काय, वय आपलं झाल्यानंतर तो माणूस काय करतो, औषध शोधतो की मला आता बरं झालं पाहिजे, ताकद आली पाहिजे, तरुण पण आलं पाहिजे, मी पहिल्यासारखं चालला पाहिजे, बोलला पाहिजे, पहिल्यासारख्या क्रिया झाल्या पाहिजे. म्हणून तो वेगवेगळे दवाखाने, वेगवेगळे औषधं त्या ठिकाणी शोधत असतो. आणि ते राजा कुलशेखर म्हणतात किम औषधी प्रच्छसी मूढ मते. हे मूढ मते, हे मंद बुद्धी, कुठलं औषध तू शोधतोय, कशासाठी औषध शोधतोय? निरामयम कृष्ण रसायनम पिब. निरामय, जे सर्व रोग घालवणार आहे, हे भौतिक रोग भवसागर, जे भौतिक रोग आहे ते सगळं घालवणार अशा प्रकारचं कृष्ण रसायन, कृष्णाचं, राम भगवंताचं नाव, विठ्ठलाचं नाव, तेच त्या ठिकाणी तू घे, त्याचं तू पान कर, प्राशन कर, म्हणजे तुला काय होईल, सर्व दुःख त्या ठिकाणी निवारण होईल. अशा प्रकारे महाराज कुलशेखर आपल्या स्तुतीमध्ये, भगवंताच्या स्तुतीमध्ये गात आहेत. कफवात पित्त देह अवसानी ठेवावा वारुणी दुरितेही. पांडुरंगा काय कर, ज्यावेळी देह अवसान माझा होईल, कफवात पित्ताचा त्रास होईल आणि मी तुझं स्मरण करू शकणार नाही, मी तुझं नाव घेऊ शकणार नाही, त्यावेळेस तू काय कर, माझ्यावर कृपा कर. आणि हे जे अडथळे येत आहेत, कफवात पित्त किंवा या भौतिक जीवनामध्ये अडथळे येत आहेत, काम क्रोध लोभ मोह मत्सर, हे सगळे दुरित आहेत, हे वाईट आहेत, अज्ञान अंधकार आहे, हे सगळं पांडुरंगा तू दूर कर. हे दुरिते ठेवावी वारुणी दुरितेही. हे सगळे दुरिते, हे अडथळे भगवंता तू दूर कर आणि मग मी तुझं स्मरण करू शकेन. सावध तो माझी इंद्रिय सकळ. माझी इंद्रिय सगळी सावध असू दे. मी डोळ्याने दृष्टी जर नसेल, इंद्रिय आपल्याला 10 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ, वाचा. तर हे सगळे इंद्रिय माझे सावध असू दे. जेव्हा मला मृत्यू येईल, जेव्हा मी हा प्राण सोडेल, त्यावेळेस माझे इंद्रिय सावध असू दे. त्यावेळेस काय होतं, आपले एक एक इंद्रिय काम करायचं बंद होतात, एक एक इंद्रिय काम करायचं सोडून देतात. कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, ऑपरेशन केलं, चष्मा लावला तरी दिसत नाही, वाचेने बोलता येत नाही. अशा अवस्थेमध्ये भगवंता मी तुमचं स्मरण कसं करणार? कारण अंतकालेचे मामे व स्मरण मुक्त्वा कलेवरम. जेव्हा मी प्राण सोडणार आहे, त्यावेळेस मला तुमचं स्मरण झालं पाहिजे. भगवंत सांगतात, जो माझं स्मरण करतो तो माझ्या धामात येतो. मग मी तुमचं स्मरण कसं करणार? कपवात पित्त. मग त्यावेळेस तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि हे अडथळे तुम्ही दूर करा. माझी इंद्रिय सगळी सावध असू द्या आणि मी एकदा तुम्हाला हाक मारी. दिली एका वेळो हाक आधी. मी आता, माझे शरीर चांगलं आहे, इंद्रिय चांगली आहेत, मी तुमचं स्मरण करतोय, कथा करतोय, भजन करतोय, नामस्मरण करतोय, सेवा करतोय, पण मृत्यूच्या वेळी सुद्धा माझ्यावर कृपा करा आणि मी एकदा तरी तुम्हाला हाक मारावी, एकदा तरी पांडुरंगा तुमचं नाव यावं, अशा प्रकारची कृपा माझ्यावर करा, अशा प्रकारची संधी मला द्या, असं महाराज या ठिकाणी पांडुरंगाला विनवणी करतायत. तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, तुका म्हणे तू सकळांचा जनिता. तुकाराम महाराज काय म्हणतात, पांडुरंगा तू सकळांचा जनिता आहे, सगळ्यांचा बाप आहे, सगळ्यांची आई आहे, विठू माऊली, तूच माय आहे, तूच बाप आहे, सर्वांचा जनित आहे, सर्व तुझ्यापासून आहे भगवंता. हे सृष्टी दिसते आपल्याला, हे भौतिक जगत, आध्यात्मिक जगत, वैकुंठ, हे सगळं भगवंतापासून आहे.
भगवंतांनी पंचतत्व निर्माण केले, पृथ्वी आप तेज वायू आकाश. ब्रह्मदेव भगवंताच्या नाभी कमलातून प्रकट झाले आणि ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली. अशा प्रकारे सर्वांचा पिताचा पिताचा पिता पितामहा, सर्वांचे बाप, सर्वांचे जनिता पांडुरंगा तुम्ही आहात. महाराज सांगतात आमचे पूर्वज कोण आहे, आमचा बाप कोण आहे, विठोबा आहे. ते कोणी कोणी वैज्ञानिक सांगतात की अमिबा आहे, माकडापासून माणूस झाला, पहिला अमिबा आला. तर आमचा अमिबा बा नाहीये, आमचं माकड कोणी आमचा बा नाहीये, तर आमचा बा आहे विठोबा, आमचा बा आहे भगवान श्रीकृष्ण. आणि भगवंतापासून या सर्व सृष्टीची चराचराची निर्मिती झालेली आहे आणि म्हणून तो आमचा बाप आहे. आम्हाला सर्वांना जन्म देणारा तो आहे. तुका म्हणे तू सकळांचा जनिता, आम्हाला जन्म देणारा तो आहे. येथे ऐक्यता सकाळाची, येथे ऐक्यता सगळ्याची, सगळ्यामध्ये एकता आहे. सगळे माणसं आहेत, सगळ्यांना डोळे आहेत, सगळ्यांना कान आहेत, सगळ्यांना हातपाय आहेत, सगळ्यांना डोकं आहे, सगळ्यांना पोट दिलेलं आहे. सगळ्यामध्ये ऐक्यता दिसते, सगळे सारखे दिसतात. आपण दुरून पाहिलं 100 लोक चाललेले सारखे दिसतात, पण जवळ गेल्यानंतर प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे. ब्रह्मदेवानी जे बनवलेलं आहे तर प्रत्येकाला वेगळा चेहरा दिलेला आहे, एक सारखा नाहीये, थोडा तरी फरक आहे. जसं कारखान्यामध्ये अनेक वस्तू तयार होतात, त्या वस्तू सगळ्या सारख्या असतात, पण ब्रह्मदेवाच्या कारखान्यामध्ये, भगवंताच्या कारखान्यामध्ये जे पशु, जे मनुष्य, वृक्ष, वेली, एक झाड दुसऱ्या झाडासारखं नाहीये. थोडं तरी फरक असेल, कलर मध्ये, उंचीमध्ये, कशामध्ये तरी. एक माणूस दुसऱ्यासारखा नाहीये. हरी अनंत, भगवंत अनंत आहेत, भगवंताचे कथा अनंत आहेत, भगवंताचे गुण अनंत आहेत आणि भगवंतानी सृष्टी निर्माण केली तेही अनंत आहे आणि त्याच्यामध्ये विविधता आहे. भगवंतानी विविधता दिलेली आहे. विविधता म्हणजे वेगळेपणा, वेगळेपणा, प्रत्येक याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे दुसरा. त्याचे पैसे विविधता, तर लोक माझ्याकडनं जास्त घेणार नाहीत, म्हणजे ते लोक विविधतेनं मला सांगणार नटलेलं पण आहे नाही तुम्ही भौतिक किती खर्च जगत. झाला. ते तो विजय पण आध्यात्मिक करेल. जगत हे सगळं विविधतेने नटलेलं आहे. आपल्याला विविधता दिलेली आहे. आपले प्रसाद आपण जेवण करतो त्याच्यामध्ये विविधता आहे. आपण कपडे घालतो त्याच्यामध्ये विविधता आहे. भारत देशामध्ये सगळ्या धर्माचे लोक राहतात. जे धर्म आत्ता काही वर्षापूर्वी, 2-3 हजार वर्षापूर्वी जे धर्म उदयाला आले, प्रत्येकाची वेशभूषा वेगळी आहे, प्रत्येकाचं तत्वज्ञान वेगळं आहे. भारत हा विविधतेनं नटलेला आहे. भगवंतांनी विविध फुलं निर्माण केलेली आहेत, विविध प्रकारचे फळं निर्माण केलेले आहेत, विविध प्रकारचे धान्य निर्माण केलेले आहेत, विविध प्रकारचे पशु आहेत, विविध प्रकारचे पक्षी आहेत, विविध प्रकारचे माणसं आहेत. हे विविधता हे भगवंताचं अद्भुत अशा प्रकारचं कार्य आहे. हे आपोआप घडत नाही, हे सगळं चालवणारे भगवंत आहेत. भगवंताच्या कृपेने हे सगळं चाललेलं असतं. अशा प्रकारे महाराज या अभंगामध्ये भगवंताला विनवणी करतायत. तर भगवंताला काय मागितलं पाहिजे की भगवंता शेवटपर्यंत मला तुझं स्मरण झालं पाहिजे, मला तुझं दर्शन झालं पाहिजे, मला तुझं नामस्मरण करता आलं पाहिजे, अशी विनवणी त्या ठिकाणी भगवंताला मागितली पाहिजे. नाहीतर बाकी लोक मागतात त्यांच्यामध्ये आणि भक्तामध्ये काय फरक आहे, तर भगवंताला मागायचं ते आपल्याला काय घरामध्ये लागतं ते मागायचं नाही. आपल्याला मूळ घरी जायसाठी जे लागणार आहे ते मागायचं. यम यम वापी स्मरण भावम त्याचे अंते कलेवरम. जेव्हा आपण हा देह सोडतो त्यावेळी आपल्याला जास्त स्मरण होतं, ती तशा प्रकारची प्राप्ती आपल्याला त्या नवीन देहामध्ये होते. आपण जर भगवंताचं स्मरण केलं तर आपण भगवंताच्या धामामध्ये जातो. आपण जर माझं घर, माझे गाय, माझी म्हैस, माझा मुलगा, माझे पती, माझा पत्नी, माझे नातेवाईक, आपण जर त्यांचं स्मरण केलं तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. एक वारकरी होते,
त्यांना भगवद्गीता दिली होती, भगवद्गीता ते रोज वाचायचे, गीतेमध्ये त्यांनी पैसे ठेवले होते आणि ते वारीला गेले. वारीला गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या वेळी त्यांनी काय आठवलं, अरे भगवद्गीतेमध्ये मी पैसे ठेवलेले आहेत, आणि ते साप बनून पुन्हा येऊन त्या तिथं राखण करू लागले त्या पैशाचं. तर जे आपण स्मरण करतो तशा प्रकारचा देह पुन्हा प्राप्त होतो. म्हणून आपलं भगवंताचं स्मरण करायचंय, भगवंताचं चिंतन करायचंय, भगवंताची भक्ती करायची आहे. प्रल्हाद महाराज सांगतात, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. जे अनेक आचार्य होऊन गेले, महाजना येन गतास पंथा, जे महाजन होऊन गेले, 12 महाजन, स्वयंभू नारद शंभू, ते स्वयंभू ब्रह्मदेव, नारद, शंभू महादेव, बली महाराज, सुखदेव गोस्वामी, कुमार, चतुष्कुमार, कपिल मुनी, अशा प्रकारचे जे महाजन होऊन गेले आणि त्यांनी जे भक्तीचा प्रचार केला, त्यांनी जे भक्तीचा अवलंब केला, ते आपण केला पाहिजे. श्रवण भक्ती कुणी केली? सुखदेव गोस्वामी. सुखदेव गोस्वामींनी भागवत कथा सांगितली आणि श्रवण कुणी केली? परीक्षित महाराज. परीक्षित महाराजांनी भागवत ऐकलं. जेव्हा त्यांना शाप मिळाला, 7 दिवसामध्ये तक्षक तुम्हाला मारणार आहे आणि तुमचा मृत्यू होणार आहे, आणि त्यावेळेस त्यांनी सर्व सोडून दिलं, राज्य, ऐश्वर, सैन्य, भांडार, धनधान्य सगळं सोडून गंगेच्या किनारी आले आणि ऋषी मुनींना विचारलं, ज्याचं मरण जवळ आलंय त्याच्यासाठी महत्वाचं कुठलं कार्य आहे, त्याचं कल्याण कशामुळे होईल? ज्याचं मृत्यू जवळ आलेला आहे, जो मरणार आहे, त्याच्यासाठी सगळ्यात चांगलं कार्य कुठलं आहे? तर त्यावेळेस सुखदेव गोस्वामी सांगतात, भागवत श्रवणम, पहिली भक्ती आहे श्रवणम. आणि सुखदेव गोस्वामींनी भागवत सांगितलं 7 दिवस, आणि परीक्षित महाराजांचा उद्धार झाला. तक्षक यायच्या अगोदर परीक्षित महाराज धामामध्ये गेले, वैकुंठामध्ये. कीर्तनम, कीर्तन भक्ती सुखदेव गोस्वामी जे प्रवचन करतात, सूत गोस्वामी जे भागवत कथा सांगतात, जे तुकाराम महाराज जे कीर्तन करतात, एक कीर्तन भक्ती आहे. दुसरी भक्ती आहे कीर्तन, भगवंताच्या लीलाचं गुणगान, भगवंताचं गुणांचं गुणगान, भगवंताचं नाम संकीर्तन. जे आपण फेरी काढतो, राम फेरी, भगवंताचं नाम आपण त्या ठिकाणी सारखं घेत असतो. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे भगवंताचं नाम जप करणे हे सुद्धा कीर्तन आहे. तर आपण एकादशीच्या दिवशी विशेष कीर्तन केलं पाहिजे. एकादशीच्या दिवशी स्वयंपाक आपण कमी केला पाहिजे. एकादशी दुप्पट खासी असं न करता दुप्पट नामजप, दुप्पट भगवंताची सेवा, दुप्पट कथा श्रवण जे आपण भगवंताचं करतो ते एकादशीच्या दिवशी दुप्पट केलं पाहिजे. आणि प्रसाद जे आपण अन्न खातो ते कमी खाल्लं पाहिजे. काही लोक निर्जला करतात, पाणी सुद्धा पित नाहीत. काही लोक पाणी पिऊन करतात, काही लोक दूध पिऊन करतात, काही लोक ज्यूस पिऊन करतात, काही लोक फळं खाऊन करतात, काही लोक साबुदाणा, भगर, शिंगाड्याचं पीठ, वरईचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, ड्रायफ्रूट, एकादशी आणि हे सगळं दुप्पट खाशी, पापड, शेंगदाणे, गूळ. पण आपल्याला ते न करता आपण दुप्पट भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि जेवण त्या दिवशी कमी केलं पाहिजे. शास्त्रामध्ये आहे आठवड्यातून 1 दिवस तरी आपण उपवास केला पाहिजे. विज्ञान सुद्धा सांगतं. म्हणून 15 दिवसातून एक एकादशी प्रत्येकानं केली पाहिजे. एकादशीच्या दिवशी उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, भगवंताच्या जवळ राहणे. भगवंताच्या जवळ म्हणजे
भगवंताच्या मंदिरात राहणे, भगवंताची कथा ऐकण्यामध्ये राहणे, भगवंताच्या नामाच्या जवळ राहणे, नाम जप करणे. कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. भगवंत नाम रूपामध्ये आपल्या सोबत आहेत. जेव्हा तुम्ही नाम घेईल तेव्हा भगवंत तुमच्या सोबत आहे. म्हणून आपण उपवास म्हणजे भगवंताचं सारखं ध्यास करणे, ध्यान करणे. कमीत कमी एकादशीच्या दिवशी तरी आपण भगवंताचं नामजप केला पाहिजे. भगवंताचं सततम कीर्तयंतो मा, ते सतत भगवंताचं स्मरण करतात, ते मला प्रिय आहेत, अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला सांगतात. एकादशी दिवशी आपण अन्न युक्त आहार विहार असते. तर महाराज म्हणतात काही करा पण एकादशी करा, गाढवासारखं चर पण एकादशी कर. म्हणजे उपास काही लोकांना होत नाही, पित्त होतो, अनेक कारण असतात, शारीरिक व्याधी असतात, पण त्यातून काय केलं पाहिजे आपण, आपला आहार पोट भरून खाल्लं तरी चालेल, कमी खाल्लं जास्त खाल्लं पण एकादशी केली पाहिजे. एकादशी अन्नपान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान अधम जनते. महाराज सांगताय जे एकादशी दिवशी अन्न खातात, अन्नधान्य, ते डाळ भात चपाती भाकरी, जे लोक एकादशीला अन्न खातात ते श्वान विष्टे समान, ते कुत्र्याचे संडास खाल्ल्यासारखं आहे. म्हणून एकादशी दिवशी अन्न खायचं नाही. एकादशी दिवशी पूर्वीचे लोक पान खात नव्हते. जर पान चालत नाही तर तंबाखू कशी चालेल? ते तंबाखू आहे ते शेतामध्ये लावली ना, त्याला जनावर सुद्धा खात नाही, पण माणसं खातात. माणसं श्रेष्ठ का जनावर श्रेष्ठ? विचार करा तुम्ही. म्हणून एकादशीच्या दिवशी आपण हे अन्न खाणे पाळलं पाहिजे. ऐका व्रताचे महिमान नेने आचर. एकादशी व्रत, एकादशी माधव तिथी भक्ती जननी, माधव तिथी भक्ती जननी, हे भक्तीची आई आहे. भक्ती आपल्यामध्ये भक्ती अंकुरित होते जेव्हा आपण एकादशी करतो. आणि जो एकादशी करतो त्याला यमाचा दंड मिळत नाही. यमाच्या दंडातून तो मुक्त होतो, तो स्वर्गाला किंवा वैकुंठाला जातो. यमलोकामध्ये त्याला जावं लागत नाही. एकादशी दिनी खाईल जो अन्न सुकर होऊन जन्मा येते. महाराज काय म्हणतात, जो एकादशीच्या दिवशी अन्न खातो त्याला पुढचा जन्म सुकर म्हणजे डुकराचा जन्म मिळतो. तुला खायचंय ना, मग तू खात राहा. ते डुक्कर काय करतं, सगळ्या गावाभोवताली गटारीमध्ये इकडं तिकडं ते तोंड घालून ते खात असतं, आपलं अन्न शोधत असतं. म्हणून आपल्याला यमाचा दंड वाचवायचा असेल, सुकर व्हायचं वाचवायचं असेल तर आपल्याला एकादशी केली पाहिजे. आजची एकादशी ही जया एकादशी आहे. जया एकादशी, या एकादशीचं महात्म्य आहे. प्रत्येक एकादशीला वेगळं नाव आहे, प्रत्येक एकादशीचं वेगळं महात्म्य आहे. जया एकादशी किंवा भैमी एकादशी असं आजच्या एकादशीचं नाव आहे. आणि त्यावेळेस युधिष्ठिर महाराज भगवंतांना विचारतात या एकादशीचं महत्व काय आहे. भविष्योत्तर पुराणामध्ये ही कथा आलेली आहे. तेव्हा भगवंत सांगतात की पापमुक्त होण्यासाठी अशा प्रकारची एकादशी केली पाहिजे. जे पिशाच्य योनीमध्ये आहेत त्यांचा सुद्धा उद्धार होतो, ज्यांना भूतबाधा झालेली आहे त्यांचं सुद्धा भूतबाधा पळून जाते. अशा प्रकारची एकादशी, एकादशीचं फळ जेव्हा भगवंताला विचारलं युधिष्ठिर महाराजांनी, तेव्हा युधिष्ठिर महाराजांना भगवंत सांगू लागलेले. गंधर्व होते, एक गंधर्व, इंद्राची ज्यावेळेस सभा होती ते गंधर्व त्या ठिकाणी गायन करत होते. आणि एक गंधर्व कन्या पुष्पवंती आणि एक गंधर्व
त्याचा पुत्र माल्यवान ते गायन करण्यासाठी तिथं आले होते इंद्राच्या समोर. आणि ते गायन करताना ते गंधर्व कन्या आणि तो गंधर्व ते एकमेकाकडे आकर्षित झाले, मोहित झाले. आणि ते गायन, सूर, ताल, नृत्य ते सगळं विसरून गेले. आणि इंद्राने पाहिलं, माझ्या सभेमध्ये हे दोघं असं का करतायत? हे गायन यांचं सूरताल विसरलेलं आहे, नृत्य विसरलेलं आहे आणि एकमेकाकडे आकृष्ट झाले. इंद्राला राग आला आणि इंद्राने त्याला दोघांना शाप दिला. तर तुम्ही काय व्हाल? माझा अपराध केलेला आहे, तुम्ही पिशाच व्हाल, पिशाच व्हाल. अशा प्रकारे इंद्राने शाप दिल्याबरोबर ते दोघं पिशाच्य झाले आणि जंगलामध्ये, वनामध्ये, गिरीकंदरामध्ये, डोंगरावर इकडे तिकडं फिरू लागले. आणि पिशाच्या योनीमध्ये जे कृत्य असतं ते सगळे ते करू लागले. पण एक दिवस असा आला, त्यांना त्या सगळ्या कृत्याचा, इंद्रिय तृप्तीचा कंटाळा आला. त्यांना असं दुःख वाटू लागलं, जीवनामध्ये काही रस नाहीये. ते दोन पिशाच्य, त्या दिवशी एकादशी होती, जया एकादशी, माघ शुद्ध एकादशी. आणि ते दोघं वटवृक्षाच्या एका झाडाखाली बसले होते. आणि त्यांनी दिवसभर कुठलंही पापकृत्य केलं नाही, कुठलंही अन्न खाल्लं नाही. पूर्ण दिवस असा गेला, पूर्ण रात्र अशी गेली. आणि एकादशीचं पुण्य त्यांना अनायासे प्राप्त झालं. चुकून, अजाणतेपणे त्यांना एकादशीचं व्रत घडलं आणि पुण्याचा त्यांच्या त्या ठिकाणी सुकृती वाढलेली आहे. आणि त्यावेळेस द्वादशीच्या दिवशी ते त्या पाप योनीतून मुक्त झाले. त्यांना दिव्य अशा प्रकारचं शरीर गंधर्वाचं प्राप्त झालं. दोघंही ते इंद्राकडे गेले स्वर्गामध्ये. इंद्राला प्रणाम केला, दंडवत घातला. इंद्राने पाहिलं, सुंदर अशा प्रकारचं रूप पहिल्यासारखं त्यांना मिळालेलं आहे. तर इंद्राने विचारलं, तुम्हाला मी शाप दिला होता, तर तुम्ही या शापातून कसे मुक्त झाला? तर त्यांनी सांगितलं, आमच्याकडून चुकून एकादशीच्या दिवशी व्रत घडलेलं आहे आणि त्यामुळे आमचा उद्धार झाला. तर भूत पिशाच योनीतून सुद्धा उद्धार करणारी अशा प्रकारची एकादशी माधव तिथी भक्ती जननी आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. एकादशीच्या दिवशी सर्वजण भगवंताचं स्मरण करा, झोपताना भगवंताचं नामजप करा, 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ मिळेल तसं. आणि भगवंताचं चिंतन करत प्रत्येक दिवस, प्रत्येक एकादशी आपली संपली पाहिजे. झोपताना भगवंताचं नाव घ्यायचं आणि उठल्यानंतर भगवंताचं नाव घ्यायचं. आणि त्यावेळेस तुम्ही जेवढे झोपेत नाव नाही घेतलं तरी ते भगवंत काउंट करतात. तेवढं ते तुम्ही 8 तास झोपले तर 8 तास तुम्ही जप केला अशा प्रकारे काउंट होतो. तरी आपण भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, दळिता कांडिता हरी बोला. चैतन्य महाप्रभू सांगतात, उठीते बसीते हरी बोलो. भगवंताचं नाव हे सर्व तारक आहे. पातक जळती भगवंताचं नाव घेतल्यानंतर पर्वता समान जरी पातक असेल तरी भगवंताच्या नावाने ते संपून जातं. पण पुन्हा आपण पाप नाही केलं पाहिजे. तसं हत्ती काय करतो? स्नान करतो सरोवरामध्ये आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा माती वाळू अंगावर टाकतो. तसं आपण थोडा वेळ भगवंताची भक्ती केली आणि पुन्हा पापकृत्य केलं, पुन्हा आपण दुसऱ्याला त्रास द्यालो, पुन्हा दुसऱ्याचं वाईट चिंतलं, तर मग ते सगळं केलेलं पुण्य निष्फळ होतो. म्हणून समोरचा किती वाईट असला तरी आपण त्याला वाईट म्हणायचं नाही, कारण तोही भगवंताचा अंश आहे. प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे. प्रत्येकामध्ये आत्मा आहे, प्रत्येका आत्म्याच्या सोबत परमात्मा आहे. म्हणून समोरच्याला आपण वाईट म्हणायचं नाही. तो जरी वाईट करत असला, त्याचं कर्म असेल, त्याची परिस्थिती असेल, तो जरी वाईट कर्म करत असला तरी आपण त्याला वाईट म्हणायचं नाही. तो त्याच्या नशिबाने तो भोगतो. आपण आपल्या नशिबाने चांगलं राहायचं, चांगला विचार करायचा आणि भगवंताचं स्मरण करायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे